जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू, घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण मागच्या सोमवारी जे बघितलं त्यामध्ये त्यांच्या वचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवा, यावरचं आपलं सोमवारचं निरूपण होतं। आजचं जे आहे त्यावर फक्त एक ओळ वाचणार आहे आणि पुढचं आजचं सुरू करणार आहे। संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो, या एका वाक्यावर, गोंदवलेकर महाराजांच्या या एका वाक्यावर विश्वास, अनन्यसाधारण विश्वास ठेवून आपण आजच्या या निरूपणाला प्रारंभ करू। कारण पूर्ण निरूपण आपण त्यावरती करू शकत नाही, काही ना काही विषय असतो, पण त्यांचा हा जो मुख्य म्हणजे आधार आहे की तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। जसं आपण दासबोध ऐकताना म्हणतो, प्रत्येक ग्रंथ वाचन करत असताना जशी जशी आराधना आपण करतो तसतसं फळ आपल्याला ईश्वर देत असतो, सद्गुरू देत असतात। मग आजचं जे त्यांचं वचन आहे ते की संतांच्या पदरात पडलं की तो आपली लाज राखतो। आपली लाज राखतो म्हणजे आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला तो देण्याच्या सामर्थ्य तो त्याच्यामध्ये असतं। मागच्या सोमवारी आपण बघितलं की जनार्दन नरामध्ये नारायण, तसा जीवात शिव, म्हणजे शिव हे जे रूप आहे, आपण जे शिवावर मागच्या सोमवारी आपण ज्याबद्दल ती चर्चा केली, तो शिव म्हणजे शिवस्वरूप जीवच आहे। म्हणजे आता आणखी जवळ गेलो आपण जीवाच्या। नरामध्ये जनामध्ये जनार्दन, नरामध्ये नारायण। आता नर नारायण जोडी जी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि अर्जुनाची बघितली, अशा ज्या जोड्या आहेत त्या नरामध्ये नारायण, त्यानंतर जीवामध्ये शिव आहे। आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की शिव म्हणजे राम, राम म्हणजे शिव जाणावा। मग इतकं सगळं एकत्र आपल्याला कळतंय, आपल्या समोर आणून ठेवलंय सहज साध्य पद्धतीने, की इतकं सगळं आधी आपण कोण आहे यावरती चर्चा केली। एकदा नव्हे दोनदा चर्चा झाली। आपण कोण आहोत, आपण कोण नाही हे सुद्धा बोललो, आपण कोण आहे हे सुद्धा आपण बघितलं। मग या दोन गोष्टींनी जर स्थिरता आली मनाला, तर आपलं एक प्रकारचं संतांच्या पदरात पडणं झालं। संतांच्या पदरामध्ये पडणं झाल्यानंतर मग आता आपली लाज राखण्याचं सगळं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, ह्यावरती अनन्यसाधारण विश्वास ठेवून मी कोण हे समजून घेतल्यानंतर आता देव कोण बघावं लागेल। तसं पाहिलं प्रत्यक्षामध्ये आपण अद्वैताचा सिद्धांत जेव्हा बघतो तर देव आणि आपण वेगळं नाही असं ते मानतात, पण आपल्याला पटू शकत नाही। कारण आपण आपल्याला कमी लेखत असतो, आपण नसतो तेवढे कमी लेखतो, कधी कधी असतो त्यापेक्षा जास्त आपल्याला समजतो। प्रत्यक्षात आपण कोण आहे हे आपल्याला समजतच नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्याजवळ जे आहे त्याला विसरतो, जे नाही त्याचं स्मरण करतो, त्यामुळे देवत्वाचा अंश विसरतो आणि दुसऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतात। त्यामुळे आपण कोण आहोत, आपण कोण नाही, मग हे जर एकदा थोडंसं मनामध्ये पक्क झालं की मग देवाकडे वळलं तरी चालतं। त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की जीव आणि शिव वेगळे नाही,
आणि शिव आणि राम वेगळे नाही. राम शिवाची आराधना करतो, शिवरामाची आराधना करतो, एकच आहे. आणि हे सगळं आपल्या जीवामध्ये असणं ह्याबद्दल थोडंसं बोलते आणि नंतर पुढचं सुरू करते. आता श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये आपण थोडीशी सुरुवात केली होती मागची. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. आता यावरती उपनिषद म्हणतात आहे की देव एकच आहे. जसा जीव आपला एकच आहे, त्या जीव आणि शिव वेगळा नाही हे आधी सांगितलं, तसा देव एकच आहे. आता देव एकच आहे म्हणजे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये निवास करणारा मी आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे आपल्याला की नाही प्रेम निर्माण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहे. बाकी ज्ञानाची तशी आवश्यकता आपल्याला नाही. भक्त लोकांना ज्ञानाची आवश्यकता नाही, पण प्रेम निर्माण होईल. अरे तो म्हणजे मी आहे असं जे ज्ञान ते आपल्याला देणार आहे छोट्या छोट्या वाक्यातून. त्यातून आपण राममंत्रांकडे जाणार आहे आणि राममंत्रांची क्रमशः निरूपण मी करणार आहे. मग त्या ठिकाणी केवलो निर्गुणश्च म्हणत असताना केवल परमेश्वर जो जीवाच्या हृदयात निवास करतो तोच जगाला व्यापून आहे, तोच जगाला व्यापून आहे. म्हणून आपण त्या दिवशी बोललो होतो की परमेश्वर एक आहे. तो सगळ्या प्राण्यांमध्ये आहे, पण तो गुप्त रूपाने आहे. जर तो सगळ्या प्राण्यांमध्ये असता आणि आहे हे आपल्याला कळलं असतं तर तो आपल्याला दिसला असता, पण तो दिसत नाही. ते दिसण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची दृष्टी लागते, जी जीवा आणि शिवाचं जर मिलन झालं आणि भक्त एकरूप झाला तर त्यांना ती दृष्टी प्राप्त होऊ शकते. यावरती आता जसं आपले गुरु म्हणतात तसा विश्वास ठेवायचा, कारण संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. हे वाक्य आज आपलं सुरुवातीचं अगदी मनात पक्कं, कारण आजचा दिवस संतांनी दिलेला जे वाक्य त्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. दुसरं सगळं खोटं आहे. जे हे समोर आहे ते फक्त सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. मग तो सगळ्या प्राण्यांचा आत्मा आहे, तो सगळ्या प्राण्यांचा आत्मा आहे म्हणजे आत्मरूपाने तो सगळ्या प्राण्यांमध्ये वास करतो. एवढं करून तो सर्वव्यापी आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ज्यावरती आपण सतत आरोप करतो, माझं काही चुकलं, माझ्या जीवनामध्ये काही दुःख आलं की लागलीच आपण पहिला आरोप देवावर करतो. अर्थात करणं चांगलं आहे, कारण काय आहे, भक्त आहे. भक्त आपल्या प्रेमाकडूनच अपेक्षा करेल, त्यामुळे पहिल्यांदा तो देवाकडे धावतो. मग तेव्हा त्याला कळलं पाहिजे की तो मुद्दाम दुःख आणि सुख असं काही करत नाही, तो अतिशय निरपेक्ष आहे. हा त्याचा गुण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तो निरपेक्ष आहे, तो निर्गुण आहे आणि कर्माचा अध्यक्ष आहे. तो आपल्या कर्माचा अध्यक्ष. मग दुसरीकडे कुठे असेल? कर्माचा अध्यक्ष जर आपण त्याला मानलं, समजा एखादी सभा चालली आहे आणि ज्या सभेमध्ये माझं एखाद्या व्यक्तीचं वक्तृत्व चालू आहे आणि त्या वक्तृत्वाचं जर परीक्षण करायचं असेल कोणाला, तर त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये तो परीक्षण करणारा व्यक्ती असला पाहिजे. अन्यथा इतरांनी ऐकलेल्या गोष्टी आणि इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवर तो परीक्षण करणार नाही. तो जे परीक्षण करेल ते फक्त स्वतः बघेल आणि परीक्षण करेल. मग आपल्या ज्या कर्माचा हिशोब होतो, आपल्या ज्या प्रेमाचा हिशोब होतो, आपला जो राग आपण कोणावरती करतो त्या सगळ्याचा हिशोब करणारा जो आहे तो कर्मांचा अध्यक्ष आपल्या आत आहे, म्हणूनच तो करू शकतो. मग यावरती आपल्याला आता पक्क मत करायला हरकत नाही. तो निर्गुण आहे, तो निरपेक्ष आहे, तो कर्मांचा अध्यक्ष. जशी राष्ट्रपती आणि मुख्याध्यापक आपण शाळेचे जसे बघतो, तर शाळेचे मुख्याध्यापक प्रत्यक्षामध्ये पिरियड फार कमी घेतात, मुलांना फार कमी शिकवतात. पण शिकवणारे जे शिक्षक आहेत ना, त्या सगळ्या शिक्षकांचं नियंत्रण, त्यांनी काय घेतलं पाहिजे, काय शिकवलं पाहिजे, काय चुकतंय, कुठे दोघांचं एकवाक्यता कुठे नाही, हे सगळं बघण्याचं काम जसं मुख्याध्यापक करतो, तसा हा भगवंत आपल्या आतमध्ये बसून आपल्या सगळ्या कर्मांचा हिशोब करतो. त्याचं स्वरूप काय असेल ते आपण वेगळा विचार करू, पण तो सगळं हे करतो कारण तो कर्माचा अध्यक्ष आहे. जसा आपला राष्ट्रपती राष्ट्र चालवतो, पण प्रत्यक्षात राष्ट्र चालवत असताना तो त्याच्या हाताखाली जे लोक ठेवतो त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. मग आपल्या कर्मांचं नियंत्रण ठेवणारा जो अध्यक्ष आहे तो आपल्या आतही आहे आणि तो सर्वव्यापी आहे, तो साक्षीदार आहे. या सगळ्या गोष्टींना आपण जशी कोर्टात साक्ष देतो तशी साक्ष देण्याची वेगळी गरज नाही. जे दिवस रात्र आपण कळता न कळता जे करतो त्या सगळ्याचा साक्षी तो आहे. याहून जास्त आपण काय बोलणार यावरती, की माझ्याकडे माझा देव पाहतो आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझं वर्तन बदलेल आणि मग तो जो साक्षीभावानी बघणार आहे तो लक्ष ठेवून आहे हे कळल्यावर आपल्या वर्तनामध्ये बदल होईल. आणि झालेलं वर्तन, आधीचं वर्तन, हे सगळं बघणारा तो साक्षीदार आहे. आणि मुख्य म्हणजे तो ज्ञाता आहे. त्याला कोणतीही गोष्ट अज्ञान नाही, त्याला कोणतीही गोष्ट समजत नाही असं नाही, त्याला सगळं समजतं. सगळं जाणणारा तो आहे, हा भगवंत आहे.
आधी आपण स्वतःबद्दल बघितलं, जे 10 वाक्य आपण बोललो की मी अमर आहे, मी काय आहे, मी शाश्वत आहे, मी अशाश्वत नाही, या सगळ्या गोष्टी ज्या चर्चा झाली, त्यानंतर देवाला बघत असताना तो सर्वांचे निवासस्थान आहे, आवास आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलंय की त्यांना सर्वांच्या ठिकाणी जर तो आत्मा दिसला, अंतरात्मा जो आहे त्यांच्यामधला, त्यालाच तो परमात्मा दिसला, त्यावेळी त्यांनी पसायदान मागू शकले. पसायदान मागू शकले म्हणजे इतरांमध्ये सुद्धा देव आहे असं मानणारे मग जे असतात ते स्वतःच्या मनावरती पक्का विश्वास ठेवतात की आपल्या आतमध्येच तो वास करून आहे आणि तो हे सगळं साक्षीभावाने बघत असतो. हा एक परमात्मा अनंत रूपाने नटलेला आहे. आता ही सगळी गोष्ट कळल्यानंतर माझा आणि त्याचा काय संबंध आहे? सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असा हा सत्य आहे. तो ज्ञानस्वरूप आहे, तो अनंत अमर्याद असीम आहे आणि तोच ब्रह्म आहे. तोच ब्रह्म आहे असं जेव्हा 4 गोष्टी समजल्या, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय जैसा सकलही या लोकाला प्रकाश देई एक रवी. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे, 13व्या याच्यातला 33वा श्लोक. जैसा सकलही या लोकाला प्रकाश देई एक रवी, तैसा पार्था एकच आत्मा सकलही जगता प्रकाशवी. असा हा जो आत्मा आहे, जसा आपल्याला सूर्य आपल्याला असो, परदेशात असो, कुठेही असो, अगदी खेड्यापाड्यापासून अगदी ब्रह्मांडाला प्रकाश देणारा सूर्य जसा एकच आहे, तसा पूर्ण आत्मा अंतरात्म्यांना प्रकाश देणारा एकच असा आत्मा आहे आणि तो भगवंत आहे. तो भगवंत आहे म्हणजे तो कसा असला पाहिजे? तो माझ्यात आहे आणि तो सर्वत्र आहे. ही गोष्ट कळल्यानंतर असण्याची जाणीव मला झाली. आत्तापर्यंत भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवच आपल्याला होत नाही, म्हणून आपण भक्तीकडे वळत नाही. भक्तीकडे वळणाऱ्याचं महत्त्वाचं एक कारण आहे की मी कोण आहे आणि तो कोण आहे, याच्या व्यतिरिक्त तिसरं काय आहे, जे दिसतंय पण ते नाही आणि जे नाही ते आहे. याची जेव्हा थोडीशी जाणीव होते तेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये वळतो आणि मग संतांची जी सगळी वचनं आहेत ती खरी वाटायला लागतात. मग हे सगळं कळल्यानंतर आपण जे करू, पारायण केलं किंवा नाही केलं, जे आपण करू ते सगळं भगवंत समजून करू, त्याचा साक्षीदार आतमध्ये बसलेला आहे याची जाणीव मला जेव्हा होते, तेव्हा बाकी काय घडतं? एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा करोति तमात्मस्थम ये नुपश्यन्ति धीरा स्तेषा शांती शाश्वती नेतरेषाम. आणि आता एक महत्त्वाचा श्लोक आहे, तो मी कोण कळलं, भगवंत कसे आहेत ते कळलं, असे सर्वव्यापी भगवंत हृदयामध्ये स्थापित आहेत हे कळलं फक्त जाणवलं, हे अनुभवलं, हे सगळं वेगळी गोष्ट आहे. पण ज्ञान या गोष्टीचं झालं की असं असं आहे, त्याचा आणि माझा संबंध असा आहे. मग हे जेव्हा कळलं तर हे कळल्यावरचा हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे, जो या परमतत्वाला जो बुद्धिमान व्यक्ती स्वतःमध्ये प्रतिष्ठित आहे हे जाणतो. या परमतत्वाला जो बुद्धिवान, असा बुद्धिवान ज्याला मी कोण आहे आणि भगवंत कोण आहे कळलं आणि भगवंत माझ्या हृदयात आहे, त्याप्रमाणे माझं वागणं, चालणं, बोलणं, निर्णय घेणं हे सगळं जर ठरत असेल, असा व्यक्ती स्वतःमध्ये प्रतिष्ठित आहे हे जाणतो, त्याला शाश्वत शांती प्रदान होते. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा करोति ततात्मस्थम ये नुपश्यन्ति धीरा स्तेषा शांती शाश्वती नेतरेषाम. या व्यतिरिक्त या माणसाला, या जीवाला परमशांती मिळू शकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आता कसं मिळालं? पारायण करून मिळालं, सत्संगतीने मिळालं, सद्गुरु कृपेने मिळालं की माझ्या पूर्वपुण्याने मिळालं, हे भक्तांनी ठरवावं. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे आणि हे ज्ञान कुणी दिलं? तर या आपल्या वाक्यातून संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो, या एका गोष्टींमुळे कदाचित झालं असेल असं त्या दिवसाच्या प्रवचनांवरून आपण काढायचा, आपण हा विश्वास ठेवायचा. आणि अशा प्रकारचं महत्त्वाचं ज्ञान, ज्याच्यापेक्षा वेगळं असं काहीच ज्ञान नाही, जे कृष्णांनी सांगितलंय गीतेमध्ये तेच हे ज्ञान आहे की शांती कुणाला मिळते. आपण प्रयत्न कशासाठी करतोय? फक्त शांतीसाठी. मला शांती मिळावी आणि मला समाधान मिळावं, मला आनंद मिळावा, हाच प्रत्येक जीवाचा हेतू आहे. अन्यथा कशासाठी आपली ही सगळी धडपड आहे? त्यामुळे परमशांती कुणाला मिळते? ज्याला कळलं की मी आणि तो वेगळा नाही, मी जो तुझ्यामध्ये आहेस तोच सर्वव्यापी आहे असं म्हटल्यावर माझ्या हृदयाचा उदारपणा म्हणजेच भगवंताचं अस्तित्व, असं ज्याला वाटेल त्याला परमशांती मिळेल. हा उपनिषदांमधले 2 श्लोक आपण आधाराला घेतले. आता हे गोष्ट कशी कळते आपल्याला? आत्मतेज आहे म्हणून. त्या दिवशी उदाहरण आपण एकदा बघितलं होतं,
जे मला अतिशय आवडलं म्हणून मी पुन्हा सांगते की एखाद्या कुरूप व्यक्तीला, एखाद्या बुद्धी नसलेल्या व्यक्तीला जर म्हटलं की तुझ्याजवळ बुद्धी नाही, किती राग येतो. इतरांच्या दृष्टीने तिच्याजवळ बुद्धी नाहीच, ती इतरांच्या दृष्टीने सौंदर्य नाही, इतरांच्या दृष्टीने तिच्याजवळ पैसा नाही. पण असं व्यक्ती जेव्हा तिला सरळ म्हणतो की तू अशी निर्बुद्ध आहे आणि तुला पैसा नाही, तू कुरूप आहे, असं जेव्हा म्हणतो तिला किती वाईट वाटतं. याचं कारण आत्मतेज आहे तिच्यामध्ये. त्या आत्मतेजाला माहिती आहे की मी कोण आहे. आत्मतेजाला माहिती आहे मी गरीब नाही. आत्मतेजाला माहिती आहे मी निर्बुद्ध नाही. मी निर्बुद्ध नाही, मी गरीब नाही, मी नाही हे त्याला माहिती असल्यामुळे त्याला खूप राग येतो. अन्यथा त्याला या गोष्टीचा राग आला नसता. म्हणू द्या, म्हटलं तर आहेच मी निर्बुद्ध, जसं लोक म्हणतात तशी मी आहे. असं का पटत नाही आपल्याला? याचं कारण मी निर्बुद्ध नाही, कारण माझ्यामध्ये आत्मतेज आहे. आणि आत्मतेज म्हणजेच तो आहे. याच्याबद्दल 2 सोमवार आपण चर्चा करतोय. ते मग त्या आत्मतेजाला जो सर्वव्यापी आहे, जो माझ्यामध्ये कणरूपामध्ये आहे, त्याला कसं सहन होईल? अरे तू विसरला, मी तुझ्यामध्ये, हे जे काय दिसतंय ना, गरिबी, निर्बुद्धी, हे जे सगळं दिसतंय हे सगळं वरवरचं आहे. मुळामध्ये तू स्वतः जागृत हो. आणि स्वतः जेव्हा जागृत होशील, जसं हनुमंताची शक्ती निद्रिस्त अवस्थेत होती, जेव्हा त्याची निद्रित अवस्था संपली, जेव्हा तो तसा जागृत झाला आणि परमशक्तीने त्यांनी एवढा मोठा रामायण पराक्रम केला, तसं आपल्यामध्ये सुद्धा आपलं अवतार कार्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा आत्मतेजाची जाणीव होते. आणि आत्मतेज म्हणजे माझं वेगळंच आहे, जे भगवंताचं तत्व माझ्यामध्ये बसलेलं आहे. म्हणून जीवा तुला कर्म करता कसे येतात? जर तुला स्वतःचे आत्मतेज आहे म्हणूनच तर तू कर्म करतो. अन्यथा तुझ्यामधलं तेज मी काढून घेतो, भगवंत म्हणतो, तो कोणता कर्म करू शकेल? मला आडवं व्हावं लागेल, लोक जमा होतील, हे निश्चित आहे ना. मग आत्मतेज आहे म्हणून तू कर्म करतो. आता उदाहरण, जसं आकाश आहे म्हणून ढग आहे. आकाश नसतं तर ढग कुठून आले असते? आकाश आहे म्हणून ढग आहे. सूर्य आहे म्हणून मृगजळ आहे. तसं परब्रह्म आहे म्हणून ही माया आहे. अन्यथा नुसती माया काय करू शकते? तेजच नाही, रामच नाही तर हनुमंत काय करतील? तेजात प्राणच नाही तर वायुदूत काय करेल? इतका संबंध आपला जवळचा त्या परमतत्वाशी आहे. जसं आकाश आहे म्हणून ढग आहेत, पृथ्वी आहे म्हणून वायू आहे. पृथ्वी नसती तर वायूचा उपयोग नाही. त्यानंतर सूर्य आहे म्हणून मृगजळ आहे, ही माया आहे. नदीच्या पाण्यात खडक राहून तो जसा भिन्न दिसतो की नदी आहे म्हणून तो खडक भिन्न दिसतो. महत्वाची समुद्र आहे म्हणून लाट आहे. नुसतीच लाट वळवळ करू शकते का? नाही. मग आत्मतेज आहे म्हणून माणसाला राग येतो. आत्मतेज आहे म्हणून आपल्याला आपली जाणीव होते. हे इतकं जवळचं तत्वज्ञान आपण विसरतो. कुणी काही म्हटलं की आपल्याजवळ हे नाही म्हणतो. प्रत्यक्षात जीव आणि शिव एकच आहे. इतकं नराचा नारायण सोडला, जनाचा जनार्दन सोडला आणि जीवातला शिव म्हणून सोमवारचं प्रवचन मिळालंय की काय असं वाटायला लागलं. आणि हा जो शिव आहे तो रामस्वरूप आहे, राम तो शिवस्वरूप आहे. शेवाळ्याचा जसा जन्म होतो पाण्यापासून, पण पाणी आहे म्हणून शेवाळ आहे. ज्या ठिकाणी पाणी नाही शेवाळ्याचा जन्म होऊ शकत नाही, कारण कडक उन्हामध्ये शेवाळ येऊ शकत नाही. पाण्याच्या आधाराने ओलाव्यानी तो जन्म घेतो. मग जीवाच्या आधाराने माझं तेज आहे. अन्यथा जीवच नसेल तर माझं तेज कसं? किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि हा मुद्दा कळण्यासाठी गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा की जो संतांच्या पदरी जातो त्याला त्याची लाज संत स्वतः राखतात. आता दीप आहे म्हणून काजळी आहे. काजळी काही नुसतीच निर्माण होईल का? दीपच नाही. जसं म्हणतो आपण की उगीच आपली काळी काळी काजळी दिसायला लागली, शक्य आहे का? दीप आहे म्हणून काजळी, म्हणून आत्मतत्व आहे म्हणून देह आहे. शेवाळ्याचा जन्म पाण्यापासून होतो पण तो भिन्न आहे, पण आहे पाणी म्हणून शेवाळ आहे. दीपामुळे काजळी वेगळी असते, पण दीप असल्याशिवाय काजळी असू शकत नाही. चंद्रावरील कलंक, चंद्र आहे म्हणून कलंक आहे. सूर्यामुळे कमळ उमलते, त्यानंतर सूर्य आहे म्हणून कमल. आपण उगवू शकतो का? फुगा जसा फुगवतो तसं कमळाला आणि फुलांना आपण फुलवू शकतो का? कारण सूर्य आहे म्हणून कमळ आहे. कमळाचं कर्तृत्व हे तेज प्रकाशामुळे आहे. तसं माझं कर्म हे जे आत्मतेज आहे त्यामुळे आहे. अन्यथा माझी आईने जरी म्हटलं मला हे कर आणि करू नको, हे मी करू शकणार नाही जर माझ्यामध्ये आत्मतेज नसेल तर. आत्मतेज आहे म्हणून मी हात हलवू शकते, म्हणून मी बोलू शकते, म्हणून मी विचार करू शकते, म्हणून मी शरण जाऊ शकते. एकच कारण आहे फक्त, आणि शाश्वत असं कारण माझ्याजवळ आहे, ते म्हणजे माझं आत्मतेज. आणि आत्मतेज म्हणजेच भगवंत, जे जीवामध्ये शिवरूपानी दडून बसले, जे आपल्याला दिसत नाही. भ्रमर सुगंध भोगतो हा भ्रम आहे.
प्रत्यक्षात तो भोगू शकतो, त्याच्यामध्ये ते तेज आहे म्हणून तो भोगू शकतो. इतकं हळूहळू आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. आत्म्याच्या ठिकाणी या सर्व क्रिया होतात, पण जीवाला हा भ्रम समजत नाही. त्याला वाटतं मी श्वास घेतोय. प्रत्यक्षात तो काहीच, तू झोपल्यावर, तू बेशुद्ध झाल्यावर, व्यक्ती बेशुद्ध झाल्यावर कोण करताय त्याचं? त्याच्यासाठी तर केवढी मोठी कविता आपण मागच्या वेळेस वाचली होती, कोण रक्षितो गर्भामध्ये. मग हे सगळं कोण करतंय? तो करतोय. कुणासाठी करतोय? माझ्यासाठी. माझं अस्तित्व आहे. कसं? कारण तो आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. तो नसेल तर माझं अस्तित्व नाही. या क्षणी, एका क्षणात माझं अस्तित्व शून्य होऊ शकतं जर माझ्यामधलं तेज निघून गेलं. आणि ते तेज म्हणजेच भगवंत आहे. मग हा जो भ्रम आहे ना, की आत्म्याच्या ठिकाणी सर्व क्रिया होतात आणि मी केलं ही जी क्रिया आहे ती आत्म्याच्या ठिकाणी होत असते. प्रत्यक्षात डोळ्यांनी जरी बघितलं तरी सुद्धा तो बघणारे प्रज्ञाचक्षू मागे आहेत. त्यातून आपण बघतो. हा सूक्ष्म गोष्ट समजली म्हणजे मग आपल्या जीवाला मी कोण आहे आणि तो कोण आहे त्याचा मी आहे हे समजतं. भगवंत जीवाला मग वारंवार जन्माला घालतो. का? कारण आतमध्ये बसलाय. आतमध्ये बसल्यानंतर हा कर्म करतोय. जे कर्म करतो निरपेक्ष आहे. तो निरपेक्ष असल्यामुळे जसे मी कर्म करेल, आता ह्या पारायणांपेक्षा आत्मज्ञान जर आपल्याला झालं ना तर त्या दृष्टीने आपली कर्म बदलतील. आणि कर्म बदलल्यानंतर आपलं अस्तित्वच आपल्याला आणि अस्ताचं अस्तित्व एकदा झालं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं भक्ताला वाटतं. भगवंत जीवाला वारंवार जन्माला घालतो. एकदा झालं, दोनदा झालं, चुका झाल्या, नाही झाल्या, खूप पुण्य केलं, पुण्यवानाच्या घरी पडला, पाप केलं, पापाच्या घरी पाप करायला लागला, पण घालतो जन्माला. संधी देतो, संधी पुन्हा पुन्हा देतो. मृत्यूला पण घालतो. म्हणजे रुद्र स्वतः वर पण घेऊन जातो. पृथ्वीवरील खेळाचा निर्माता तो आहे. हा जो सगळा खेळ चालला आहे ते सुद्धा भगवंताचं स्वरूप आहे. पण साधक आत्मज्ञानाने भगवंताला मिळवतो. पण हे सगळं मिळवायचं असेल तर तू आहे, तू आहे, तू आहे, तू आहे, तू आहे म्हणण्यापेक्षा आणखी जवळ, हे आपण जेव्हा उपनिषद वाचतो, जेव्हा वेद वाचतो त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं, कारण दासबोधही वेदच आहे, त्यामुळे ते असं लक्षात येतं, तू 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 म्हणण्यापेक्षा तू माझ्यात आहे. आणि हे मला जाणवल्यावर मी किती नम्र, मी किती शरण जाईन, कारण तो माझ्यामध्ये बसलाय. तो माझ्याकडून काहीही करून घेऊ शकतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग मी माझी तयारी करते. मग या छोट्या गोष्टीमध्ये न रममाण होता मोठा विचार मी करू शकते, कारण माझ्या विचारांचा आधार भगवंत स्वतः आतमधून देत असतात. हे जेव्हा भक्ताला जाणवलं तेव्हा तो खुद्द भगवंतच भक्ताच्या स्वाधीन होतो. आणि मग जशी लाट मिसळते आणि समुद्र होते, जेव्हा तिला वाटतं अरे आपण आता लाट नाही समुद्र आहोत, तसं समुद्राचा भास झाल्यानंतर ती स्वतःला समुद्र समजू शकते. पुन्हा जेव्हा ती उसळी घेते, पुन्हा ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो, पुन्हा आपण छोटं समजतो. पण पुन्हा एकदा समुद्रामध्ये गेल्यावर ती लाट जशी विलीन होते, तसं आपल्याला त्याच्यामध्ये विलीन होण्यासाठी हे संत सज्जन आपल्यासाठी सारखे ओरडत असतात. आणि ते जर त्यांचं ओरडणं आपल्याला समजलं, त्यांचं आपल्याला सांगणं समजलं, तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याबद्दल, त्याच्या शब्दांवर विश्वास आपण ठेवायचं कर्म करू शकतो. ज्याने या माईक खेळाची निर्मिती केली तोच भक्ताचे खेळणे होऊन जातो. नंतर तर अशी परिस्थिती होते की लाट वेगळी आहे का समुद्र वेगळा आहे समजत नाही कोणाला. जसं नदी, गंगा आणि यमुना, सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. जात असताना कष्ट करत 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 ते खडक फोडत खाली येतात. म्हणजे आपलं हे जीवन आहे. सुखदुःखाचं खेळ करत आपण खाली येतो. खाली आल्यानंतर समुद्र आपली वाट बघतोय. पण जेव्हा समुद्र समोर दिसतो तेव्हा ती एक क्षण विचार करते उडी मारायची का नाही, कारण आपलं अस्तित्व काही राहणार नाही. आता जर मी उडी मारली तर मी गोड गंगा कुठे राहिली, मी गंगा सागर बनणार आहे. त्यामुळे सागरात जायचं का हा निर्णय मला घ्यावा लागेल. पण तो निर्णय ती घेते म्हणूनच ती उडत खाली येते. हे नदीचं उदाहरण आपल्या जीवासाठी का लागू नाही करायचं? आपणही उडायचं याच्याचसाठी की जेणेकरून आपण वर 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 जाऊन भगवंतामध्ये विलीन व्हायचं आहे. अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा याला माईक खेळाची निर्मिती काय आहे ते आपल्याला कळतं. आणि कळणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कुणाचं ऐकत नाही, कुणाचंही ऐकत नाही. हे जर आपल्याला कळत असेल तर ही त्याचीच कृपा आहे. जे त्यांच्या वचनावरती तेव्हा आपण जर विश्वास ठेवला तर त्याची कृपा आपल्यावर झाली असं समजायला काही हरकत नाही. आणि त्याच्या कृपेने, त्याचा पदर धरून जशी मुंगी कुठेही जाऊ शकते,
आपल्या संन्यासाचा पदर धरला जर तिने तर ती कुठेही जगभ्रमण करू शकते. तसा मी नामाचा पदर जर धरला आणि संतांना जर धरलं तर मला ते देवाचं अस्तित्व जाणवून देतील. आहे त्या क्षणी मी शांत होऊ शकेल. त्यासाठी तो श्लोक पुन्हा वाचते. जो श्लोक त्यासाठी महत्त्वाचा आहे. एकोवशी सर्वभूतांतरात्मा, एकोवशी सर्वभूतांतरात्मा, एकम रूपम बहुधायक करोति, तमास्तस्थम ये नुपश्यन्ति धीरा, स्तेषा शांती शाश्वती नेतरेषाम. ह्या व्यतिरिक्त कुठेही कुणाला शांती मिळू शकणार नाही. ह्यावरती आपला दृढ बसला पाहिजे. मग त्याच्यासाठी एक श्लोक असा, मनुराजा एक देहपुरी, मनुराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेणे कृपा केली आम्हावरी का. असा हा मनुराजा जो आहे ना, हा देह नावाचा मनुराजा, त्याला उदाहरण दिलंय. हा जो देह आहे माझा, तो देह राजाचं मन कोण आहे, त्याचं मन, त्याचं राजा कोण आहे, मन आहे. आणि त्या राजाला प्रवृत्ती आणि निवृत्ती नावाच्या 2 स्त्री आहेत. आणि त्या 2 बायका आहेत ना, म्हणजेच त्यांना संकल्प विकल्प, चांगलं वाईट विचार करणे ही नातवंड आहेत. कुणाची नातवंड आहेत, ही मनाची सगळी देहाची ही नातवंड आहेत. आणि ही जेव्हा नातवंड आहे, हा मोठा कबिला मनुराजाचा आहे. या देहाचा मोठा कबिला आहे. आवडती नावडती आपण किती गोष्ट ऐकल्या की सुरुची आणि कुरुची, जे काही 2 नावं असतात राण्यांची नेहमीच, सुमती कुमती, त्यातल्या अशा 2 राण्या आहेत मनाच्या. आणि जास्तीत जास्त कल श्रेयसाकडे न जाता असा जातो की त्या नावडतीकडे जातोय. आणि हे असं झाल्यानंतर त्या 2 राजांच्या मध्ये सारखे भांडण असतात प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये. मग ते भांडणं करत थांबवायचे असतील ते आपापसात त्यांचं पटत नाही. हे जेव्हा आपल्याला कळतं ही आपलीच वृत्ती आहे चांगली आणि वाईट, जेव्हा ते कळतं तेव्हा बाकी आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतो. म्हणून आपण आज रामायणाचा, आज एक श्लोकी रामायण जोपर्यंत राममंत्र सुरू आहे तोपर्यंत घेणार आहे. मग अशा पद्धतीने देहामधला आत्मा आणि ह्या सगळ्या मायेचा 3रा घटक केला आपण. कोणता? देह, आत्मा आणि ही माया. असा जर 3रा घटक केला तर मायेचा परिणाम जास्त होण्यापेक्षा आता ही प्रवृत्तीकडे जायचं आहे, आपल्याला सहजतेकडे जायचं असेल, सहजता म्हणजे मूळ आपलं स्वरूप, त्या स्वरूपाकडे जर वळायचं असेल तर असे समर्थांचे आशीर्वाद आपण घेतले पाहिजे. मग तर राम तो शिव, शिव तोची राम जाणावा असं म्हणत आपण आता यावरती समर्थांवरती विचार करू. समर्थांनी लिहिलेले श्री राम मंत्र आपल्यासाठी अगदी तारक मंत्र आहे. मग ते तारक मंत्र कसे आहेत? आता श्रीरामांचं कोण आहे? समर्थांचं आराध्य दैवत कोण आहे? श्रीराम आहे. सगळं काही राम असं मानणारे ते समर्थ जे आहेत की ते म्हणतात माझा राम सगुण आहे, निर्गुण आहे. त्याचं कौतुक करत असताना समर्थांचे शब्द अपुरे पडतात. आणि ते म्हणतात राम योग्यांचे मंडण, राम भक्तांचे भूषण, राम धर्माचे रक्षण, संरक्षण दासांचे. अशा हा जो दास आहे, ज्याला मी कोण आहे, राम कोण आहे, राम तत्व काय आहे, राम सगुण आहे का निर्गुण आहे, सगळं काही माझ्यामध्ये आहे, हे ज्याला कळलं त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची? रामाची आहे. राम अवतारातला राम नाही, राम तत्वाची जबाबदारी आहे. हे समर्थांनी जाणलंय. समर्थ म्हणतात आणि आपल्याला शांती, सुख, समाधान यासाठी जर आपला जन्म असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवरती 100% विश्वास ठेवून आपण पुढे वर्णन करताना असं वर्णन जेव्हा समर्थ करतात तेव्हा समर्थांचं हृदय उचंबळून येतं. रामहृदय नावाचा जो ग्रंथ आहे त्यावरती आपण एखाद्या वेळेस निरूपण करू. रामहृदय आधीच तर हृदयाबद्दल बोलतोय, प्रेमावतार, आणि त्यातल्या त्यात रामाचं हृदय, आणि लिहिणारा रामामध्ये राम ज्याच्या हृदयामध्ये असलेला आपले समर्थ, असं हे हृदयांचं वर्णन आहे. भगवंत हृदयस्थ आहे म्हणत असताना राम हृदयाचं वर्णन आहे. मग राम हृदय ऐकत असताना किती आनंद होईल. वर्णन करताना समर्थांचं हृदय अगदी उचंबळून येत आहे. कारण एखादी गोष्ट जर मला आवडली तर त्या गोष्टीबद्दल वर्णन करणं, जसं त्या दिवशी सांगितलं, शब्द अपुरे आहे. जे मी अनुभव घेतला, ज्या स्वरूपाला मी माझ्या आराध्याला बघितलं, ते आराध्य मी कोणत्या शब्दात मांडू? फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. एकदा जो भक्त माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याला त्याच स्वरूपाचं दर्शन मी घडवतो. तुम्ही जे मागाल ते देतो. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. कारण मला जे सांगायचं आहे ना ते मी सांगू शकत नाही, माझ्याजवळ शब्द नाही आहेत. समर्थ म्हणतात, वर्णन करताना समर्थांचं हृदय उचंबळून येतं, त्यांची प्रतिभा स्फुरते, त्यांना प्रतिभा स्फुरते. सर्वांग सुंदर करुणेचा सागर, त्रैलोक्याचा प्राण दीनानाथ माझा उद्धारक आहे, असं समर्थ एका शब्दात सांगतात. हा जो दीनानाथ आहे, हा जो उद्धारक आहे, तो सगळ्या जगाचा उद्धारक आहे. तुमचा तर आहेच आहे, कारण तुमच्या हृदयामध्ये बसलाय. म्हणून मी म्हणत होती की वृत्तीस ओढ ज्याची,
जो जगाचा नियंता. जसं समर्थांना ओढ लागली तशी जर एखाद्याला ओढ लागली तर वृत्तीचं ओढ वृत्तीला, बरं, मनाला नाही. मनाला ओढ नको लागायला नुसती. मनाची ओढ मध्येच निवृत्तीकडे वळते. 2 राण्या आहेत ना मनाला, त्यामुळे दुसऱ्या राणीने जर ओढून घेतलं तर चालली जाते. आपण म्हणायचं वृत्तीचं ओढ त्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. आता स्फुरण जर समर्थांना होत आहे नुसत्या रामाच्या नावाने, तर समर्थ जर काही बोलले आणि मला जर खूप आवडलं तर माझ्याही मनातून शब्द उमटतात ना असे. मग असे उमटणारे शब्द माझेही थिटे आहेत. म्हणून ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्याचे सगळ्यांचे शब्द एकत्र केले तरी हे पूर्ण होणार नाही आहे. अशा प्रकारचं हे रामचरित्र आहे. वृत्तीचं ओढ त्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. हे कशावरून आलंय? आयुष्यभर जे म्हटलंय, भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. असं आपल्या सद्गुरूंनी जर रोज सत्संगामध्ये म्हणून घेतलं तर येतं वृत्ती सवड त्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. अशी मनामध्ये जर अवस्था निर्माण झाली तर त्या भक्ताला काही कमी पडत नाही असं आपल्याला गोंदवलेकर महाराज म्हणतात. एकदा का पदर धरला की त्याची लाज राखण्याचं काम माझं आहे. मग असे स्फुरण जर आपल्या बुद्धीला, आपल्या शब्दांना, आपल्या वृत्तीला येत असतील तर समर्थांना किती आले असतील याचा आपण थोडासा विचार जरी केला 10 मिनिट तरी त्या क्षणी आपण त्यांच्या मंडळामध्ये जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने तो आनंद घेऊ शकतो. आणि आनंद घेणे, शांत होणे हेच तर आपल्या जीवाचं तत्व आहे. भर्जन भवबीजाचे. आता म्हटलंय की मंगळाचा मंगळ आहे तो राम. राम कसा आहे? मंगळाचा मंगळ आहे. आता फक्त प्रस्तावना होणार आहे राममंत्रांची. राममंत्र 1-2 सुरू होतील. प्रत्यक्षामध्ये 49 राममंत्रांवर आपण बोलू, पण आता सध्या फक्त सुरुवात होणार आहे. त्याची प्रस्तावना मंगळाचं मंगळ आहे. राम कसा आहे? मंगळाचं. आधीच तर मंगळ आपल्याला सापडत नाही. पवित्र गोष्ट आपल्याला दिसत नाही. सगळीकडे अपवित्र, सगळीकडे प्रदूषण आपण बघतोय. पण त्यातलं जे मंगल आहे त्याचा मंगल तो राम आहे. त्यानंतर म्हटलं अगणित गुणसंपदा त्याच्याजवळ आहे. अगणित गुणसंपदा त्याच्याजवळ आहे. ज्ञान आहे. जगाचं अर्थ आणि आपलं कर्तव्य काय आहे याचं ज्ञान रामाजवळ आहे. ते कसं मिळवायचं ते समर्थ खूप हलक्या शब्दात आपल्याला पटवणार आहे. सहज सुंदर अगदी. जगाचा अर्थ काय? जग म्हणजे काय? माझं कर्तव्य काय? माझा स्वार्थ कशात आहे? माझा परमस्वार्थ काय? हे मला राम सांगणार आहे. म्हणजे रामाकडे बघितल्यावर हे मला कळणार आहे. बाकीच्या गोष्टींची काय गरज आहे? नंतर वैराग्य आहे त्याच्यामध्ये. वैराग्य कोणतं आहे? सांसारिक गोष्टींवरती आसक्ती न राहणे. संसार करणे पण सांसारिक गोष्टींवरती आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. रामाजवळ आहे. पहिलं आहे ज्ञान, दुसरं आहे वैराग्य, तिसरं लक्ष्मी आहे. इतकं सुंदर सगळं स्वरूप आहे त्याचं. लक्ष्मी स्वरूपात तो आहे. औदार्य. लक्ष्मी असून देण्याची नियत आहे. उपकार करायचे आहेत इतरांसाठी. त्याला लोकांना मदत करण्याची वृत्ती, दान करण्याची वृत्ती रामामध्ये आहे. तसं प्रत्येकच देवतेमध्ये आहे. पण आपण राम हे समर्थांचा आराध्य दैवत असल्यामुळे ऐश्वर्य संपन्न भाग्यवान असा आपण जर असू तर त्याचे आपण हात धरले पाहिजे. औदार्य, ऐश्वर्य, वैभव आहे, सुख आहे, मुख्य म्हणजे यश आहे. आता जे यश मिळणार आहे अशी आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. ज्यांनी रामाचा आणि समर्थांचा आणि कोणा संताचा जर पदर धरला तर असं जे घडतंय, आपण जे आता अगदी हृदय द्रावक घटना जी आपण ऐकली, मला इतकं वाईट वाटलं. इतका ज्यांनी बुद्धीचं ऑपरेशन करतोय, जो बुद्धीचा खेळ आहे त्याला बुद्धी म्हणजे काय सगळं माहिती आहे. हजारो ऑपरेशन सर्जरी ज्यांनी केला त्याचं स्वतःच्या मनावर नियंत्रण नाही. त्याची पूर्ण कुटुंब, सगळ्या गोष्टी, हेच वैद्यकीय शास्त्र जाणणारे लोक आहे. म्हणजे ती मायेमध्ये आलं ना हे सगळं. माया आणि मायाधीश वेगळं आहे. त्यामुळे मायाधीश आणि संत सज्जन असल्याशिवाय कितीही बुद्धी असली तरी हे यश, कार्यसिद्धी होत नाही. त्यांची कार्यसिद्धी झाली का? त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या पण कार्यसिद्ध झालं का? झालं नाही. कारण जे करायला पाहिजे त्याला काय करायचं हे न कळता स्वतःच्या मनावरचा जर नियंत्रण सुटलं तर आपल्या ह्या क्षेत्राच्या शिवाय पर्याय नाही. परमशांतीसाठी फक्त हा आणि हा एकच मार्ग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला दिसतात तर त्याचा चुकीचा अर्थ न काढता त्यातून आपण शिकायला पाहिजे की ह्यामध्ये काय पडलंय मायेमध्ये. असं यश, कार्यसिद्धी राम देतोय. रामामध्ये ज्ञान, वैराग्य, लक्ष्मी, औदार्य, ऐश्वर्य, यश. ह्या व्यतिरिक्त आपल्याला कशाची गरज आहे? हे सगळंच्या सगळं न मागता देतोय. आणि मुख्य म्हणजे समर्थ म्हणतात तुम्ही मागू नका.
माझ्या रामाला मागायची गरज नाही, कारण माझा राम तुमच्या हृदयातच बसलेला आहे. तो सगळं जाणतो हिला काय पाहिजे. हा भक्त कशासाठी माझ्याजवळ आला. तिथे नाटक कंपनी चालत नाही. जो प्रत्यक्ष जसा आहे तसं जाणणारा तो राम आधी आपल्याला शिकवलं त्यांनी की तो कसा आहे, आपण कोण आहोत. मग तो राममंत्र सुरू होतोय, जो मनाच्या श्लोकाप्रमाणे हे जे राममंत्र आहे अतिशय ओजस्वी आहे. आता समर्थ असते रामाचं ऐश्वर्य गाणार आहे आणि आपल्यासारख्या दीनांवर कृपा करणार आहे. मुख्य म्हणजे माझं आपल्यावर त्यांचं प्रेम आहे. आपल्यावर प्रेम असल्यामुळे जशी आई साध्या साध्या पद्धतीने शिकवते ना, की बाई हे नाही जमत ना तुला, जरा कठीण जात आहे ना, थोड्या साध्या पद्धती, अर्धी मदत मी करते, अर्ध तुला दाखवते, अर्धच कर, थोडंफार कर, पूर्ण एकदा पदार्थ झाला की तिने केला म्हणते. असे दीनानाथ आहेत आपले हे समर्थ, की थोडंफार आपल्याला करायला लावतात, पुढचं मी करतो आणि यश तुला देतो. कारण ते निरपेक्ष आहे. आपण पहिल्यांदाच पाहिलं ते अतिशय निरपेक्ष आहे. मग निरपेक्ष असे जर समर्थ असतील तर त्यांनी सांगितलेला राममंत्र कसा असेल. त्यांनी सांगितलेला राम मनाच्या श्लोकातला आणि राममंत्रातला फरक सांगते. मनाचे श्लोक सांगत असताना एक प्रकारची आपल्यावरती जबाबदारी, ते हे करा ते करा, मनाला हे नका करू देऊ, मला ते नका करू देऊ, मनावर कंट्रोल करा, कठीण आहे बरं, पुढचं जग कठीण आहे आणि ह्या पद्धतीने वागलो तर आपल्याला आनंद मिळेल. अन्यथा म्हणजे स्ट्रिक्ट हेडमास्टर आहेत समर्थ त्या ठिकाणी, जे लहान मुलांना शिकवायला पाहिजे. जे अगदी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मनाचे श्लोक म्हणजे हा पाया आहे त्यांच्या जीवनाचा. असं त्यांनी लहान मुलांसाठी करून ठेवलं आहे. अशा याच्यात जर ती तरुण पिढी तयार झाली तर ती पुढे असं करायची वेळ येणार नाही कुणावर सुद्धा. अशी तयारी समर्थांनी करून ठेवली. मग हे जे श्लोक आहेत ते त्याच्याहीपेक्षा साधे आहेत. तिथे तरी काय करायचं हे सांगितलं आहे. इथे काहीही न करता कसं होणार आहे तुमचं समाधान, याचा आपल्याला एक मंत्र दिला आहे त्यांनी. आणि मानवाला सन्मार्गावर घेऊन जाणारे आहेत, ज्याची आता नितांत आवश्यकता आहे. मी तर म्हणते जे लोक फक्त आपल्यापुरते जे चांगले भक्त आहेत त्यांच्या पुढेच न गाता या सगळ्या गोष्टी अगदी सर्वव्यापी व्हायला पाहिजे. सहज सुंदर सरळ असा हा जो राममंत्र आहे तो निरंतर जपावा हा आग्रह श्री समर्थ करतात आहे. आणि म्हणून ते म्हणतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. असं म्हणण्याच्या पूर्वी आता आणखी थोडासा वेळ असल्यामुळे सांगू शकते की समर्थांची अवस्था राम येणार होते तर कशी झाली. आपण हे मंत्र ऐकण्यासाठी एकच अट आहे. आपण हे मंत्र जेव्हा ऐकतो त्यावरती मनन चिंतन निजध्यास करायला पाहिजे. त्यासाठी आपली अवस्था कशी व्हायला पाहिजे ही एक अट आहे. त्याच्यासाठी त्यांची अवस्था कशी झाली हे पाहायला पाहिजे. त्यांची जर अवस्था कशी झाली हे बघायला आपल्याला थोडंसं बघायला लागेल. जेव्हा चाफळचं राम मंदिर बांधत होते, जेव्हा चाफळच्या राम मंदिराची त्यांना रामाचं मंदिर निर्माण करायचं होतं, त्यावेळी सगळ्यांना एकत्र घेऊन राम मंदिर स्थापन केलं. विटा जमा केल्या, प्रत्येक व्यक्तीने मदत केली आहे त्यांना. आणि असं करून राम मंदिराची उभारणी झाली. राम मंदिराची उभारणी करताना त्यांचं जे तेज आहे, त्यांचं जे ओज आहे, त्यांचं जे सामर्थ्य आहे ते पाहून सगळे लोक त्यांच्यासोबत आले आणि त्यांनी राम मंदिराची बाह्य उभारणी केली. मग बाह्य उभारणी केलं यांचा विश्वास बघा. मग तसा विश्वास आपल्यावरती निर्माण व्हायला पाहिजे. जसे मोहन भागवत म्हणाले की नुसतं शिवाची स्तुती गाऊन शिवतांडव म्हणून होणार नाही, रामतांडव म्हणून होणार नाही, रामांचे मंत्र ऐकून होणार नाही, तुमच्यामध्ये ती बदल व्हायला पाहिजे. असं जेव्हा वाटत असेल तर ते किती आश्वस्त होते. त्यांची भक्ती, प्रेम आणि त्यांचा आश्वस्त वृत्ती रामावरची किती होती. शांत झोपलेले, रात्री 1-1:30 वाजताची वेळ, रात्री 1-1:30 वाजता ते शांत झोपेत असताना शांत होते. याचं कारण उद्या जरी आपल्याला रामाची मूर्तीची स्थापना करायची आहे तरीही मला काळजी नाही, राम बघून घेईल. इतका विश्वास आपल्याला कधीतरी कुणावर तरी असतो का, जो समर्थांना होता. ती अवस्था आपली व्हायला पाहिजे समर्थांवर. असा हा राममंत्र सांगण्या आधीचा हेतू. जेव्हा ते शांत झोपले आणि झोपेमध्ये आपण म्हणतो ज्याला गाढ निद्रेमध्ये असताना अचानकपणे त्यांचे बाहू स्फुरण पावले. त्यांना म्हणतात छोटीशी शेपटी होती, ती शेपटी सुद्धा हलायला लागली. त्यांच्या डोक्या इथे थरथर असा आवाज व्हायला लागला. म्हणजे स्वतःमध्ये शक्ती संचारली त्यांच्यामध्ये. आमच्या अंगावर ऐकून काटा येतोय. असं समर्थांची झालेली जी गोष्ट आहे ती सांगणाऱ्याला सुद्धा स्फुरण देते की समर्थांची अवस्था अशी का झाली. आणि हे जेव्हा माहिती होतं का की राम येणार आहे, रामाची मूर्ती येणार आहे, माहिती नाही आपल्याला. त्यांची अचानक झालेली अवस्था अशी जर एखाद्या भक्ताची झाली तर अरे काहीतरी वेगळं होतंय, कुठून तरी सुगंध येतोय, आसमंतामधून सुगंध येतोय आणि काहीतरी चांगलं होतंय, अशी एक सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण झाली असेल आपल्या, तर ती समर्थांची कृपा समजायची. आणि तशी समर्थांना कृपा झाली
आणि त्यांचे स्फुरण पाहिले भाऊ, अंगावर रोमांच उभे राहिले. आणि अंगावर रोमांच उभे राहिले म्हणजे आपण म्हणतो ना, जोग लगन ग्रह बार तिथी सकल भये अनुकूल, चर अर अचुर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. असा हा रामजन्म झालाय मनात. तो बाहेर होवो न हो, तो त्याचा काही संबंध समर्थांचा नाही आहे. समर्थ म्हणतात जसं रामाचा जन्म जेव्हा कौशल्याच्या पोटी झाला तेव्हा हे सगळे जोग लगन ग्रह बार तिथी सकल भये अनुकूल, चर अरु अचर हर्ष जुत राम जन्म सुखमूल. असा हा राम जन्म सुखाचं जे मूळ आहे त्याचा जन्म जसा कौशल्याच्या पोटी झाला तसा समर्थांच्या मनात झाला. मनात नाही, हृदयात झाला. मन थोडं दूरच आहे, ते तर झोपलेले आहे. आणि एकदम जेव्हा त्यांच्यामध्ये असा हा उदय झाला आनंदाचा, खडबडून जागे झाले आणि ते घाबरले नाहीत. घाबरले असते तर आपण म्हटलं असतं एखादं भूत आलाय. आपल्या तर अंगात असं येत आहे, कारण सगळे नकारात्मक विचारांनी भारलेलो आपण. एखादी काही अशी घटना घडली तर आपण म्हणतो भूत आलं की काय, चांगले विचार अजूनही येत नाही. त्यासाठी हे राममंत्र ऐकला पाहिजे. म्हणजे ही घटना जीवनात जी घडते आहे ना ती घडणार नाही. सगळीकडे हा प्रचार व्हायला पाहिजे रामनामाचा. त्यांचा जेव्हा असे स्फुरण पाहिले, डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू. कशाला अभिषेकाची गरज आहे वेगळ्या, अजून मूर्ती नाही, राम नाही, काहीच नाही. तरी सुद्धा अशी अवस्था जर समर्थांची झाली असेल तर ती अवस्था आपण 5 मिनिटं तरी मनात आणायला पाहिजे. तेव्हा कुठे राममंत्रांचा अर्थ आपल्याला समजू शकेल. त्यांची कृपा होईल तेव्हा ते कळेल. आणि मग मग त्यांनी जे लिहिलं, आधीच अजून मूर्ती स्थापन व्हायचीच आहे, त्यांनी लिहिलं, लवे नेत्र पाळे स्फुरे आजी बाहे, दीनानाथ हा राम येणार आहे. दिसलाय का मूर्ती? नाही. दीनानाथ हा राम येणार आहे. तयाचे नियोगे सुखानंद लोटे, तया देखता अंतरी बाष्प दाटे. लळे पाळितो राम आम्हा दिनांचे, कृपा सागरू भाव जाणे मनाचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नुपेक्षी कदा संकटी धाव घाली, तया देखता मानसे ती निवाली. लगा पाहता राघवे वीण नाही, निराधार हे पाहता सर्व काही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. चळे नाजनी तोची आश्रो धरावा, रघुराजाधार याचा करावा. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंतये स्वस्वरूपी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. लघु राघवी राम कोदंडधारी, मनी चिंतिता शोक संतापहारी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महासंकटे नाम घेता निवारी, भवसागरी मूढ पाषाण तारी. लवे नेत्रपाते स्फुरे आजी बाहे, दीनानाथ हा राम येणार आहे. दीनानाथ हा राम येणार आहे, दीनानाथ हा राम येणार आहे. असा हा दीनानाथ राम येणार आहे हे समर्थांना जाणवलं. ही भावावस्था आपण पकडायला पाहिजे. कशाला पारायणांमध्ये लक्ष घालायचं आहे? फक्त ही भावावस्था, त्यांची मनाची अवस्था प्रत्येक भक्ताला जर निर्माण झाली तर मग आपल्या गोंदवलेकर महाराजांचं वाक्य पुन्हा सोडता येणार नाही. पूर्ण जरी वाचलं नाही तरी आपण म्हणतो की एकदा का संतांचा पदर धरला की ते कोणत्याही प्रकारची कृपा करू शकतात. समर्थांची अवस्था आपल्या भक्ताची सुद्धा होऊ शकते. समर्थांची जी अवस्था, आपलेही स्फुरण पाहू शकतात. आपल्याही मनामध्ये रामाचा जन्म होऊ शकतो. जोग लगन ग्रह बार तिथी सकल भये अनुकूल. आता यासाठी मला जेव्हा वाटलं होतं की जेव्हा आतुरता रामजन्माची, तेव्हा आपण म्हणतो रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य नासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्रीराम जय राम जय जय राम. असं जर मनामध्ये आपल्या निर्माण झालं तर ही समर्थांची कृपा आहे म्हणायचं. आणि याचं कारण सांगत असताना हा जो आपला हा पार्श्वभूमी आपण याबद्दल बोललो, ती सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण आधी समर्थांची आपली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे त्यांनी काय भोगलं. आपण म्हणतो
त्यांनी लिहून ठेवलेलं मला समजत नाही. नका समजू देऊ, कारण ते स्वतःच म्हणतायत मी जे जे बघितलंय ते मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही. हे एवढा मोठा 21 समासी दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, आणि आता हे आपले राममंत्र जे सुरू करणार आहेत ते राममंत्र 49 आहेत ते. तेव्हा आपण त्याचं जेव्हा चर्चा करू, समजणार नाही. कसं समजणार नाही? ही भावावस्था जी शिवाची झाली अभिषेक करताना, जी रामांची शिवाबद्दल होते, ती प्रत्येक जीवाची व्हायला पाहिजे. जीव आणि शिव काही वेगळा नाही. जनात जनार्दन, नरात नारायण आणि शिवात जीवात शिव, ही संकल्पना आधी देव कोण, मी कोण, हे कशाला ज्ञानामध्ये जायला पाहिजे. हे समर्थांचा माझा विश्वास आहे. आणि समर्थ जे करतात ते अतिशय अंतिम कल्याणाचं माझं होणार आहे. कारण तो आत्ताचा महत्त्वाचा श्लोक पुन्हा म्हणत नाही की याच्या व्यतिरिक्त ती शांती आपल्याला मिळू शकत नाही. मग याचं कारण आता थोडा मोठ्या दृष्टीने जर विचार केला, आता हा वैयक्तिक विचार झाला की समर्थांनी असा असा अनुभव घेतला, लये पाळतो राम को दंडधारी वगैरे, आपणही मनात विचार केला. याचं कारण आता सत्ययुगापासून जर आपण बघितलं, थोडंसं बघायला पाहिजे ना. जेव्हा आपण मागे जाऊ, सत्ययुग बघतो, मग त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. याची प्रस्तावना आहे राममंत्राची. आता सत्ययुगामध्ये पापाची मात्रा 0 होती. त्यामुळे काय होतं, तर पुण्य 100% होतं. पुण्य 100% असल्यामुळे कुणीच कुणाला विरोध न करत असल्यामुळे मत्स्य, कुर्म, वराह आणि नृसिंह अवतार झाले, जे अमानवीय अवतार आहे. ज्यांना त्यांना पुढे यायचंच नव्हतं मानवासाठी, कारण ते सत्ययुग होतं. पापाची मात्रा 0 होती आणि पापाची मात्रा 0 आणि पुण्याची मात्रा 100%. त्यामुळे त्यांनी मत्स्य, कुर्म, वराह अवतार घेऊन आपल्याला कळत नसताना सुद्धा त्यांनी आपलं रक्षण केलं आहे. आपल्या पूर्वजांचं रक्षण केलं, मनूचं रक्षण केलं, म्हणजेच आपलं रक्षण केलं आहे. त्यांनी स्वतः अवतार घेऊन हे आपल्याला कळलं. रामाच्या अवताराच्या आधीचं निर्गुणाकडे जायचं आहे थोडंसं. जेव्हा कुठे हे समर्थांची अवस्था कळेल, मग ते अवताराचं कारण काय होतं की शंखासुराचा वध करायचा होता, वेदांचा उद्धार करायचा होता. हे आपण मत्स्यावतारामध्ये बोललो की हयग्रीवानी वेद चोरले. हे आपल्याला काही माहीत नाही. कशाला आपल्याला, कशाला ब्रह्मदेवालाच माहीत नाही काय. त्याच्यामुळे ब्रह्मदेव झोपलेला आणि हे बिचारे अवतार घेऊन रक्षण करतायत. असं सत्ययुगात घडलं, कारण पाप 0% होतं, 20%. त्यामुळे त्याला मानवी अवतार घेण्याची गरज पडली नाही. त्यांनी हे सगळे अवतार घेतले, शंखासुराचा वध केला, वेदाचा उद्धार केला, पृथ्वीचा भार कमी केला आणि हिरण्याक्षाचा वध केला, हिरण्यकश्यपूचा वध केला, प्रल्हादाला सुख दिले. हे झालं सत्ययुग. नंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये नैमिषारण्य त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. जसं पहिल्याचं सांगितलं त्यांनी पुष्कर तीर्थ, आणि त्रेतायुगामध्ये नैमिषारण्य, त्याच्यामध्ये 25% पाप होतं आणि 75% पुण्य होतं. त्यामुळे वामन, परशुराम आणि राम हे अवतार झाले त्रेतामध्ये. त्या त्रेतामध्ये अवतार होण्याचं कारण 75% पुण्य आहे. मग त्याच्यामुळे राम समजतो त्यांना. रामाच्या मागे जनता होती. रामाच्या मागे जनता असण्याचं कारण काय? रामाला राज्याभिषेक करताना सगळे रडत होते. याचं कारणच ते आहे की 75% पुण्य, 25% पाप. एखादा धोबी बोलला, प्रत्यक्षामध्ये 75% पुण्य असल्यामुळे रामाला अवतारात त्रास झाला नाही, कारण सगळे त्याला मानणारे होते. जरी त्याला कष्ट झाले तरी त्यांनी मानणारे लोक असल्यामुळे 75% पुण्यवान लोक आहे. आपल्यासारखे पापी हे कलियुगातले ती अवस्था नाही. मग वामन, परशुराम, राम बलीचा उद्धार करण्यासाठी वामन झाला. परशुराम म्हणजे मदांध क्षत्रियांचा नाश केला आणि रामाने रावणाचा वध केला, देवांना बंधमुक्त केलं. आणि हे पृथ्वीवरचंच आहे फक्त. मगाशी जे झालं सत्ययुगामध्ये, तो सत्ययुगामधला वरून आणि हे पृथ्वीवरचं असं 2 युद्ध होतं. त्रेतायुगामध्ये पृथ्वीवर झालं, पृथ्वीवरच 2 ठिकाणी झालं, आपला अयोध्या आणि त्याची लंका असं झालं. मग द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्रामध्ये 50% पाप आहे आणि 50% पुण्य आहे. आणि त्या ठिकाणी कृष्ण कंसासारखे दुष्ट मारले आणि प्रेमावतार घेतलाय त्यांनी. आणि त्या ठिकाणी कुटुंबामध्ये संघर्ष आहे. आपण मोठ्या प्रमाणात जरी विचार केला तर असे हे 4 प्रकार होणारच होते. कालाय तस्मै नमः. आधी पूर्ण पुण्य, मग थोडं पुण्य, मग 50% आणि आता 100% नाही, 70-75 पर्यंत आता पापाकडे गळलो आहे ना आपण. त्यामुळे आता हे कुरुक्षेत्र 50 कृष्ण बुद्ध अवतार झाले. कुटुंबामध्ये संघर्ष होता. कुटुंबामधला संघर्ष आपण बघितला. आणि ते महाभारत आपण बघितलं. रण तो होनाही है असं कृष्णाने म्हटलं, थांबू नाही शकत. ते जर थांबलं असतं तर आता पुढचे आपल्याला संबंध मिळाले नसते. मग आता आलं कलियुग. आपलं जे कलियुग आलं आहे ती गंगा नदी महत्त्वाची आहे. आणि त्या ठिकाणी 75% पाप आहे आणि 25% पुण्य आहे. मग कल्की अवतार घेणारे, ब्राह्मणाच्या घरी विष्णू नावाच्या घरी जन्म घेणारे, अधर्माचा नाश करून धर्माचं रक्षण करणारे, पुन्हा सत्ययुग सुरू होणार आहे. मग हे सगळं जर मनातला संघर्ष आहे हा. आपल्याच मनात राम आहे, आपल्याच मनात रावण आहे, आपल्याच मनात कुटुंब नाही. आता
कुटुंब वेगळं, मी कुटुंबाला सोडू सुद्धा शकते. कलियुगामध्ये कुटुंबाला सोडून एकटा जीव राहू शकतो. आपला संघर्ष आपल्याला करायचा आहे. एकट्याचा संघर्ष करून मला आत्मकल्याण करून देवापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे तो जो त्रेतायुगातला राम आहे, त्रेतायुगातला नाही, त्रेतायुगातला जो राम आहे तो निर्गुण रूपात मला अभ्यास करायचा आहे किंवा त्याचा मला मार्ग शोधायचा आहे. म्हणून मनामनातला संघर्ष संपवायचा असेल तर आपल्या समर्थांनी जे मनाचे श्लोक सांगून जे राममंत्र सांगितले त्यावरती मी विचार करणार, अभ्यास करणार. त्याचा अभ्यास करून ते मी का त्यांनी हे 4 विचार करून त्यांनी बरोबर असं घडणार आहे. ते अमानवी अवतार झाले, हा मानवतार झाला 2 आणि हा पूर्णावतार झाला कृष्ण. आता आपल्याला आपल्या मनातलाच रावण नष्ट करून आपल्याला आपलं स्वतःचं कल्याण करायचं आहे. असं समर्थांचा पदर पकडून गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला आज एक पक्का निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांच्यासारखे बाहुस्फुरण पाहून रामाचा जन्म आपल्या हृदयात झाला पाहिजे. म्हणून म्हणायचं जोग लगन ग्रह बार तिथी सकल भय अनुकूल चर अरु अचर हर्षजुत राम जन्म सुख मूल सियावर रामचंद्र की जय असं म्हणत रोज आपल्या हृदयामध्ये रामाचा जन्म करायचा आणि तो आपल्या कल्याणासाठी कसा सिद्ध होईल यासाठी समर्थांचा हात पकडायचा आणि समर्थांनी सांगितलेले जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणत म्हणत आपण आपलं जीवन सार्थकी लावायचं. ते मंत्रांचं सविस्तर विवरण पुढच्या भागापासून क्रमशः सुरू करते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप सुंदर असं विवेचन ताई आपण आज सादर केलं. संतांच्या पदरात पडलं की तो आपली लाज राखतो. या गोंदवलेकर महाराजांच्या आजच्या वक्तव्यावर पूर्ण खिळून राहिलेला प्रवचन खूप सुंदर.